त्यामुळे सरदेसाई भडकले हे दुसऱ्यांदा घडले असं सरदेसाईंनी म्हटलेलं आहे। दुसऱ्यांदा मला मॅडम धक्के बसले, इथे काय अतिरेकी घुसले, दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। अहो आत्ता लागला मला, असे कसे धक्के लागतात? दुसऱ्यांदा मला मॅडम धक्के बसले, इथे काय अतिरेकी घुसले, दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। अहो आत्ता लागला मला, असे कसे धक्के लागतात? तेव्हा नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा वरुण सरदेसाईंना धक्का लागला, दुसऱ्यांदा हे होत असल्याचं सरदेसाईंनी म्हटलेलं होतं आणि सरदेसाईंचा रागाचा पारा चढला। दुसऱ्यांदा झाले, नाही काय झालंय की वारंवार हे स्वतःला VIP समजणारे एका बाजूला आम्हाला सांगण्यात येतं की जास्त लोकांना आत घेऊन यायचं नाही, हे नाही ते नाही, आणि नीलम गोरे काय उपसभापती आहेत, मी त्यांच्या पदाचा मान राखतो, पण प्रत्येक वेळी येताना गेल्या वेळी सुद्धा काही आमदारांना त्यांच्यासोबत असलेल्या 3-4 लोकांकडनं धक्काबुक्की झाली। बॉडीगार्डचा धक्का लागला तुम्हाला? हो, बाजूला आम्ही नाही चालणार, मग कोण चालणार इकडे? पण तुम्ही त्यांना नाराजी व्यक्त केली, एवढा काय विषय नाही, नाराजी व्यक्त करायलाच पाहिजे ना। हा विधान भवनाच्या आत जायला यायला हा एकमेव रस्ता आहे। खरं म्हणजे इथे प्रचंड पोलीस सिक्युरिटी असते। वारंवार हे दुसऱ्यांदा घडलं, गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा घडलेलं, यावेळी सुद्धा घडलेलं। यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे लोक कोण धक्का देणारे? उद्या आम्ही हात सोडले तर? त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा यथोचित मान हा राखला गेला। पण नीलम गोरे असं म्हणतात मुद्दामून नाही झालं। मुद्दामून नाही झालं, मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना। हे बिल्ले कशाला लावतो आम्ही? जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो। म्हणजे काय, मग काय आता उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा, त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधान भवनाच्या टेरेसवर उतरवा। हे दुसऱ्यांदा घडलं, पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही। यांच्यासोबत कोणी ओमणे गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात, ही सगळी फालतूगिरी बंद झाली पाहिजे।